लोणावळ्याजवळ केमिकलचा टँकर पलटी झाल्यामुळे तिथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली आहे। एस टीचं जर आपण सगळं मुंबईतल्या एस टीज पाहिल्या तर अजूनही सोडल्या गेल्या नाही आहे। जवळपास 11-12 वाजल्यापासून त्या एस टी बंद करण्यात आलेल्या आहे, कारण पुढे जायला रस्ताच नाही आहे। तर यासोबतच अनेक प्रवासी मुंबईतून प्रायव्हेट वाहन म्हणजे टॅक्सीज वगैरे त्या सगळ्यांनी जात असतात। मात्र जर टॅक्सीज आता दादर टीटीच्या सगळ्या परिसरात ह्या सगळ्या टॅक्सीजच्या ऑफिस आहेत, तिकडे टॅक्सी बुक केल्या जातात किंवा मग इकडं टॅक्सीने जे प्रवासी ज्यांना जायचं आहे ते इकडे येतात आणि टॅक्सी बुक करून पुण्याच्या दिशेने निघतात। मात्र इथे देखील सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून कोणतीही गाडी गेलेली नाही आणि हे सर्व जे आहेत प्रवासी पण जर आपण पाहिलं तर इथं अजून वाट पाहत आहेत की हा सगळा रस्ता कधी मोकळा होईल। आपण हे सगळे ड्रायव्हर्सची नेमकी काय परिस्थिती आहे, जे लोणावळ्याहून आता सध्या रमेश जे आहेत ड्रायव्हर ते आलेले आहेत, तिकडे नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया। दादा, तुम्ही आता लोणावळा किंवा पुण्यावरनं निघाला होता दुपारी आणि आता इथं पोहोचलात, काय परिस्थिती आहे तिकडे? सगळे तिकडं पूर्ण सर घाट पूर्ण जाम आहे। काल संध्याकाळच्या 5 वाजतापासून पूर्ण घाट जाम आहे। लोकांचे खूप हाल आहे, पाण्या नाही, जेवण नाही, वॉशरूम नाही, काही नाही। आता इथे जे एस टीने नाही जात, प्रायव्हेट टॅक्सीने जे जाण्यासाठी प्रवासी येतात ते इथून जात असतात, पण इथून तरी टॅक्सी तिथून निघत आहेत का? किंवा या टॅक्सी स्टँडवर ज्यावेळेस प्रवासी येतात त्यांना पुढे जायला गाडी मिळते का? आता लोणावळ्यापर्यंत कसं तरी जुन्या घाटातून गेलं तर तिथून लोकल किंवा काहीतरी पुढं PMTच्या बस मिळू शकतात पुण्याला जाण्यासाठी। तिथून तिकडं खाली आहे समजा, डायरेक्ट गाडी जात नाही ज्याची रोज जाते तशी। तसं गाड्या आल्याच नाहीत, कोणीकडे झाल्याच नाही। जाम असल्यामुळे गाड्या सर्व बंद आहेत। दादा, बाईक फक्त जाऊ शकते आता या मिनिटाला। 8-10 तासापासून हायवे जाम आहे। गॅसचं टँकर काहीतरी तिथं पलटी झालेलं आहे, त्याच्यामुळे मोठी यातायात चालू आहे, खूप मोठा त्रास आहे। आता कसं काय, अनेक प्रवासी तुमच्या इथे दुकानावर येत आहेत किंवा टॅक्सी बुक करतायत, मात्र तरी पुढे काढता येत नाही? नाही करतायत, ओव्हरटेक नाही करतायत, कुठून रस्ता नाही, कुठून बारका रस्ता नाही, कुठं जाता येत नाही। बाईक गेली कशी तरी तर गेली, नाही तर नाही। खूप अडचण आहे पिण्याच्या पाण्याची किंवा समस्या आहेत, जेवायची व्यवस्था नाही, गाडीत लोक 4-4 तास लोक पोलीस प्रशासन तिकडे काय करते? प्रयत्न करते गाडी काढण्याचा? जोरात चालू आहे, पोलीस प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत, पण पाहिजे तसा प्रतिसाद अजून मिळत नाही आहे। तर आपण पाहू शकतो प्रयत्न सुरू आहेत पोलिसांचे गाडी बाजूला करण्याचे, मात्र अजून प्रतिसाद तसा मिळत नाही आहे किंवा गाडी बाजूला होत नाही आहे। आणि मुंबईत जर आपण पाहिलं तर एस टी स्टँडला जी लोकं येतात त्यांना गाडी मिळत नाही आहे। प्रायव्हेट टॅक्सीमधून जर पुण्याला जायचं असेल तर तिथेही आपल्याला प्रायव्हेट टॅक्सी मिळत नाही आहे। 3-3, 4-4 तास वाट पाहावी लागते। ते दादा जे पुण्यावरनं गाडी जवळपास 12:30ला घेऊन निघाले तर आता सायंकाळी जे आहेत ते पोचलेले आहेत आणि तिथं खाण्यापिण्याचे देखील जे आहेत ते सर्व प्रवाशाचे वांदे झालेले आहेत, त्यांना खाणं पिणं मिळत नाही आहे। अशा प्रकारची अभूतपूर्व कोंडी आपल्याला लोणावळ्याला इथे झालेली पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।